नंदाचा येणे गोपिका वेधिल्या पात्र झाल्या ब्रह्मसुखा रंजविल्या विनोद वचने हास्य करुणी हसवितो मृदू मधुर वाजवितो वेणू सावळा नंदनू नंदाचा निळामने त्यांची गळा घाली वेळोवेळा करपल्लव मृदू मधुर वाजवितो वेणू सावळा नंदनू नंदाचा समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसी दे प्रेम काही कळा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन हात सरे चरणा संता हरी चरण संता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या आता हृदय आपुले सोफाळून भले वरे वैसव पावले श्री गुरूंची आता कृपा भांडवल सोडी भरी माझी मतीची पोतडी करी ज्ञान पद्य जोडी थोरा माते मनोजवं मारुती तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुध्य मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्य कृतो वंदे भगवन्तो पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामृतये नमः ब्रजे वसन्तं नवनीतचोरं गोपांगनानांच दुकूलचोरं श्रीराधिकायां हृदयस्य चोरं चोराग्रगण्यं शरणं प्रपद्ये संत सज्जना साष्टांगनमन श्रुते जनासी लोटांगनम एका विनवे जनार्दनाति गोड निरूपण पुढे आहे या लागे आता स्तुती सांडोणी समस्ता चरणी ठेविजे माथा तेची भले विठ्ठल विठ्ठल
मधुर वाजवितो वेणू मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू सावळा नंदनू नंदाचा येणे गोपिका वेधिल्या पात्र झाल्या ब्रह्मसुखा। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहू निवासी जगद्गुरु तुकोबारायांचे एकनिष्ठ शिष्य असणारे श्री संत निळोबाराय या निळोबारायांचा 4 चरणाचा गवळण प्रकरणातील आणि गोकुळातल्या गवळणीचं सामर्थ्य प्रकट करणारा हा अभंग आहे। विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून श्री संत निळोबारायांनी गोपिकांचा अधिकार प्रतिपादन केलेला आहे। ज्या गोपिका ब्रह्मसुखाला प्राप्त झाल्या अर्थातच त्या जो सर्वोच्च अधिकार असतो परमार्थामध्ये जे प्राप्त करण्याकरता परमार्थ केला जातो नाही का, याच्या आवाजात बिघाड करू नका। विठ्ठल विठ्ठल परमार्थाची फलश्रुती जर काय असेल तर सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हा आपल्या वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे। तुम्हाला विचारलं का हो सप्ताह तुम्ही कशा करता करताय, भागवत कथा कशा करता करताय, पंगत कशा करता देताय, तर प्रत्येकाचे कारण वेगळे वेगळे असतील। कोणी म्हणेल आम्ही भागवत लावलं आम्हाला मुलगा झाला म्हणून भागवत लावलं। भागवताची केवळ एवढीच फलश्रुती नाही नाही का, हे नाशिवंत पदार्थ वस्तू हे मिळणे आणि न मिळणे हे प्रारब्धाची अनुकूलता आहे। प्रारब्ध अनुकूल झालं तर मिळेल आणि प्रतिकूल जर झालं तर मिळणार नाही। मग नाही मिळालं तर कोणी असंही म्हणेल की आम्ही 12 वर्ष भागवत वाचलं महाराज, तुमच्या भागवताने आम्हाला जी पाहिजे होती ती फलश्रुती मिळाली नाही। आणि तो जर म्हटला की ती फलश्रुती मिळाली नाही म्हणजे आमचं भागवत तुच्छ ठरेल नाही का, म्हणून ते तुच्छ ठरू नये याच्याकरता परमार्थाची फलश्रुती हे माईक पसारा नाही आहे। परमार्थाची फलश्रुती जी आहे ती आहे परब्रह्माची प्राप्ती आणि आपल्या जीवनातल्या सकल दुःखाची निवृत्ती सांगितलेली आहे। आणि तीच अवस्था गोकुळातल्या गवळणीला प्राप्त झाली। भगवंताने वेणू वाजवला मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू सावळा नंदनू नंदाचा। सावळ्या परब्रह्माने नंद बाबाच्या नंदनाने वृंदावनामध्ये वेणू वाजवला आणि त्या वेणूचा परिणाम असा झाला की तो वेणू गोपिकांनी श्रुत केला, त्या गोपिकांच्या कानावर पडला आणि तो कानावर पडल्याच्या नंतर त्या गोपिका परब्रह्माच्या वेणूच्या ध्वनीला मोहित झाल्या। त्याचा परिणाम असा झाला येणे गोपिका वेधिल्या पात्र झाल्या ब्रह्मसुखा। काही सायास न करता काही साधना न करता त्या गोपिकांना परब्रह्माची प्राप्ती झाली, पात्र झाल्या ब्रह्मसुखा, त्या ब्रह्मसुखाला पात्र झाल्या। मग त्या ब्रह्मसुखाला पात्र झाल्या हे कशावरून सिद्ध झालं? त्या ब्रह्मसुखाला पात्र झाला माणूस की त्याच्यामध्ये भेद राहत नसतो नाही का, त्याच्या जीवनामध्ये दुःख राहत नसतं नाही का। मी ब्रह्म झालो हे कशावरून सिद्ध होतं की त्याच्या जीवनात कुठेही आपल्याला दुःख पाहायला मिळत नाही का। जसं ऊस बघितल्याच्या नंतर ऊसामध्ये सर्व अंगात साखर भरलेली असते, नाही म्हटले बुडाकडूनचा ऊस आम्हाला द्या। काही लोक असतात याच्यामध्ये चतुर असतात, खाण्यापिण्यातले रसज्ञ असतात नाही का, साधकाला नाही कळत ते काय खातो आम्ही कासया सांगावे, पाहून या झाडे उरबाडून पाला खाऊने विठ्ठला अळवावे। साधकाला नाही कळत आम्ही काय खातोय, आम्हाला काय वाढलेलं आहे। साधक खात नसतो, साधक खात नसतो, साधक या शरीराला खाऊ घालत असतो नाही का, शरीराला काय करत असतो, खाऊ घालत असतो। आणि किती दिवस खाऊ घालतो? जोपर्यंत त्याचं ध्येय त्याला प्राप्त करायचंय, हे साधन आहे शरीर, आणि त्या शरीराने साधन शरीराने साध्याची त्याला काय करायची आहे, प्राप्ती करायची आहे। बरं, साधन शरीर आहे, साध्याची प्राप्ती करायची, साध्य परब्रह्म आहे। मग साध्याची प्राप्ती करण्याकरता त्याला शरीर जिवंत ठेवायचंय, कशा करता?
सप्त्याच्या पंक्ती जोडाय करता नाही, साध्याची प्राप्ती करण्याकरता. याला विचार सागरामध्ये साध्य साधक साधन असे काही संबंध जोडलेले, साध्य साधक भाव संबंध म्हटलेले. विठ्ठला विठ्ठला म्हणून ते फारसं शरीरावर प्रेम करत नाहीत, फारसं शरीर संबंधी लोकांवर प्रेम करत नाहीत. शरीराला खाऊ घालतात. ते शरीर जीवित ठेवायचंय. किती दिवस जीवित ठेवायचं आहे? जोपर्यंत पूर्णत्वाला प्राप्त होत नाही, परब्रह्माची प्राप्ती होत नाही, तोपर्यंत या शरीराला जीव लावायचा आहे. मग तीच अवस्था गोपिकांची झालेली. हे कशावरून सिद्ध झालं? भगवंत त्यांना विनोदाने मी कसा सत्य आहे हे सांगू लागले, आणि विनोदाच्या भाषेमध्ये भगवंताने त्यांना प्रपंच मिथ्या आहे आणि परब्रह्म स्वरूप सत्य आहे असं प्रतिपादन केलं. आणि भगवंत स्वतः हसू लागले, आणि भगवंत हसल्यामुळे गोपिका सुद्धा आता हसू लागल्या. अर्थातच त्यांच्या जीवनातलं दुःख संपलं. आणि हास्य म्हणजे काय हो, तर त्या आनंदाला प्राप्त झाल्या. म्हणून निळोबा म्हणतात ना, रंजविल्या विनोद वचने. देवाने काय केलं? त्यांचं रंजन केलं, त्यांना रंजवलेलं आहे. पहा, जो जीव प्रपंचामध्ये रंजला, रंजने म्हणजे काय हो? रममान होणे, नाही का? जो जीव प्रपंचामध्ये रममान झाला, त्या जीवाला भगवंताने स्वतःचं स्वरूप दाखवलं. आणि स्वतःचं स्वरूप दाखवल्यामुळे त्या गोपिका सगळं दुःख विसरल्या, आणि देव जसा आहे तशा त्या गोपिका झाल्या. अर्थात त्यांच्यामध्ये आणि देवामध्ये कुठल्याही प्रकारचा काय राहिला नाही, भेद राहिला नाही. म्हणून रंजविल्या विनोद वचने, हास्य करोनी हसवितो. आता निळा मने त्यांची गळा, घाली वेळोवेळा करपल्लव. आता देव त्यांच्या गळ्यामध्ये काय घालू लागला? हात घालू लागला. कशामुळे हात घालू लागला हो? कारण आता देवामध्ये गोपिकामध्ये काय राहिला नाही? भेद मावळला, भेद मावळला. भेदच राहिलेला नाही. सर्वोच्च आनंदाला त्या गोपिका प्राप्त झाल्या. म्हणून निळोबा म्हणतात, निळा मने त्यांची गळा, घाली वेळोवेळा करपल्लव. थोडके देश काल वस्तू भेद मावळला, नाही का? आत्मा निर्वाळला सर्वाभूती. आता सगळीकडे त्या गोपिकांना परब्रह्म दिसू लागलं, नाही का? जिकडे पाहिलं तिकडे त्यांच्या दृष्टीला केवळ परमात्मा दिसू लागला. याचं आपण चिंतन करू. तिकडे पाहे तिकडे हरी हरी रे हरी कोडी रे हरी कोडी रे हरी रे हरी कोडी रे. जिकडे पाहे तिकडे हरी हरी रे हर कोणी रे हरी रे हर कोणी रे हरी रे हर कोणी रे. विठ्ठल विठ्ठल थोडक्यामध्ये मी तुम्हाला या गवळणीचा भावार्थ प्रतिपादन केलेला आहे. परंतु अल्पसा परिहार अत्यंत गरजेचा असतो, आणि तो अल्पच असला पाहिजे, नाही का? नाहीतर आता हल्ली असं झालंय, कीर्तन कमी परिहार जास्त झालाय, नाही का? विठ्ठल विठ्ठल. आपल्या या बाहेगावान नगरीमध्ये गेल्या 35 वर्षापासून हा सप्ताह संपन्न होतो. हे 35वे वर्ष आहे, आणि पुढे आता आपल्याला 36व्या वर्षामध्ये पदार्पण करायचे. अर्थातच आपल्या 3 तपपूर्ती पूर्ण झालेल्या आहेत, नाही का? आणि या ठिकाणी हा सप्ताह अतिशय भव्य दिव्य स्वरूप या सप्ताहाचं आपण वाढवलेलं आहे. या सप्ताहामध्ये मागच्या काही काळात मला या व्यासपीठावरती कथा करण्याचा सुयोग प्राप्त झाला होता. त्याच्यानंतरही तुम्ही कथेकरता बऱ्याच वेळेस संपर्क केला. परंतु झालं काय की आमच्या संस्थांमध्ये पौर्णिमेला एक सप्ताह आरंभ होतो दत्तात्रय जन्म उत्सवानिमित्त, आणि त्यामुळे मला इथे येता येत नाही. पण यावर्षी त्या सप्ताहाची सांगता काल झाला, आणि आमचे स्नेही असणारे आपल्या गावचे गोविंदजी मस्के डॉक्टर यांनी कॉल केला, आणि ही तारीख
मला दिलेली आहे. त्याचबरोबर या दोन लोकांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने हा सप्ताह संपन्न होतो. आपल्या गावचे ज्येष्ठ श्रेष्ठ आणि संप्रदायाच्या प्रति निष्ठा असणारे व्यक्तिमत्व तात्यासाहेब महाराज मस्के, असं मला वाटलं होतं ते आता खूप थकले असतील, कारण बऱ्याच वर्षाच्या नंतर मी येत आहे. पण सप्ताहाला एवढं मार्गदर्शन आणि एवढी त्यांच्यावर भगवंताची कृपा की जेव्हा कथेला आलो तेव्हा मी त्यांना बघितलं, तेव्हा जसे होते तसेच ते आज दिसायला लागलेले आहेत, नाही का. ही भगवंताची कृपा आहे. काही बदल नाही झाला, फारसा माझ्यात बदल दिसत असेल, परंतु त्यांच्यात काही मला बदल दिसत नाही. विशेष कृपा भगवंताची. महाराज सज्जनाहो, या कठीण अशा रोगी काळामध्ये शरीर निरोगी राहणं ही सगळ्यात भगवंताची विशेष कृपा असते. लक्षात घ्या, शरीर संपत्ती सर्वांना मिळेल, परंतु आरोग्य सर्वांना मिळत नसतं. आणि आरोग्याला काय म्हटलेलं आहे, शास्त्रकारांनी काय म्हटलेलं आहे आरोग्याला? आरोग्यम धनसंपदा. आरोग्याला काय म्हटलेलं आहे? धनसंपदा म्हटलेलं आहे. कारण धनसंपत्तीमुळे धनामुळे आरोग्य विकत घेता येत नाही, नाही का. या धनामुळे आरोग्य विकत घेता येत नाही. आरोग्य खूप महत्वाचं आहे. चांगलं शरीर मिळणं महत्वाचं आहे. भगवंताने त्यांना ती कृपा केलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी दिग्गज असे कलाकार मंडळी, आमचे सर्वच वारकरी, विशारद असणारे अभिमान आबा ढाकणे. आता हे थोडं जड जाणारे मला, त्यांनी सांगितलं नाव घ्या, कारण मला काही सवय नाही नाव घ्यायची. नाव घ्यायची सवय कोणाला असते सांगू तुम्हाला? ज्याचं लग्न झालं त्याला नाव घ्यायची काय असते? सवय असते, नाही का. आता नाव घ्यायचा काळ जवळ आलेला आहे. 15 तारखेला मकर संक्रांतीला लोक आता काय घेणार आहेत? नाव घेणार आहेत महिला. म्हणून नाव घ्यायची मला फारशी सवय नसल्यामुळे घेता घेता कोणाचं विसरलं तर नाराज होऊ नका, तुमच्या बायका नावं घेणारच आहेत तुमचे, नाही का. म्हणून या ठिकाणी उपस्थित असणारे हे सर्व अभिमान आबा ढाकणे, भजन सम्राट श्रीराम महाराज पांचाळ, पुरुषोत्तम महाराज कोटुळे, संदीपान महाराज तौर, विष्णुपंत निपटे, रंगनाथ मुळे, केशव मामा आंधळे, अभिषेक शेळके, बालाजी जाधव, तुळाजीराम मस्के, कल्याण जाधव, सुधाकर पावले, अशोक ज्ञानबा मस्के, महिला भजनी मंडळ, मृदंग विशारद अरुण महाराज कदम, मृदंग विशारद जगन्नाथ महाराज कराळे, हरिभाऊ जाधव, परमेश्वर डोरले. आणि इकडे या सप्ताहातील यजमानाच्या नावाची यादी आहे. आता ही पत्रिकेवर तुम्ही वाचून घ्या. विठ्ठला विठ्ठला. आणि जो सप्ताह या ठिकाणी संपन्न होतो तो या यजमानांच्या माध्यमातून होतो. कारण संकल्प सत्य असतो, परंतु त्या सत्य संकल्पाला पूर्ण करण्याकरता प्रथमतः भगवंताची कृपा असावी लागते. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. संकल्प जीवाने करावा आणि देवाने तो पूर्ण करा. संकल्प करता येतो आपल्याला, परंतु संकल्प पूर्ण करण्याचं सामर्थ्य आपल्याकडे नाही. भगवंताच्या कृपेने पहा, पांडवाकडून पाप झालं, म्हणजे पाप नव्हतं ते, पण पांडवाच्या मनाला रखरख वाटू लागली की आपल्याकडून काय झालेलं आहे? पाप झाले. आणि पाप झाल्यावर माणसाने काय केलं पाहिजे? पुण्य केलं पाहिजे, नाही का. त्याला पश्चाताप झाला पाहिजे. केलेल्या कर्माचा काय झाला पाहिजे? पश्चाताप. आणि पश्चाताप झाला की त्यानं पुण्य करावं. पाप झालं की पापाला समाप्त करण्याकरता त्याने काय केलं पाहिजे? पुण्य केलं पाहिजे. मग पांडव भगवंताकडे गेले, देवा आता आम्ही राजा झालोत की नाही, राजा झालोय, कौरवांचा विनाश झाला, परंतु देवा धर्मराज म्हटला मला काही झोप लागत नाही, कारण आम्ही जे युद्ध केलं त्या युद्धामध्ये काही आपसी, काही आपलोक, काही परलोक, म्हणजे जवळचे लोक, काही बाहेरचे दूरचे लोक आमच्या हाताने मारले गेले. आणि हे सगळे मारल्याच्या नंतर कोणाच्या पत्न्या विधवा झाल्या आणि रक्तपात खूप मोठा झाला. सगळ्यात जास्त आमच्याकडून काय झालेलं आहे? पाप झालेले. देवा आम्हाला असं वाटतं की आम्ही पुण्यकर्म करावं. आता पुण्यकर्म कोणतं? देवाने विचारलं धर्मराजाला, तुम्हाला काय करावं वाटतं? ते म्हटले आम्हाला मोठा यज्ञ करावा वाटतो. मग आता राजा जो यज्ञ करतो त्याला काय म्हणतात? राजर्षी यज्ञ, नाही का. राजसूय यज्ञ. आणि पुत्र होत नसेल
तर त्या पुत्रप्राप्ती करता जो यज्ञ केला जातो त्याला कोणता यज्ञ म्हणतात? पुत्र कामेष्टी यज्ञ म्हणतात. राजा दशरथ जसे दुःखी झाले, वशिष्ठ मुनीकडे गेले, आपलं दुःख सांगू लागले. पुत्र हि नश्यमय राज्यम सर्व दुःखाय कल्पते. राजन, काही चिंता करू नको, मी तुला एक युक्ती सांगतो. विभांडका हती अनविला शृंगी यज्ञे तो प्रसंगे आरंभिला. राजा दशरथाने गुरुच्या मार्गदर्शनाने पुत्र कामेष्टी यज्ञ केला. तुझ सांगेन श्रेष्ठ युक्ती, याग करावा अयोध्यापती. तू जर पुत्र कामेष्टी यज्ञ केला तर निश्चितच तुला काय होईल? पुत्र होईल. आणि गुरुने सांगितल्याबरोबर राजा दशरथाने पुत्र कामेष्टी यज्ञ केला. देवाने पांडवांना विचारलं की अरे पांडवांनो, आता तुमची काय इच्छा आहे? तेव्हा पांडवांनी सांगितलं, देवा आम्हाला राजसूय यज्ञ करायचा आहे. देव म्हटले, बाबा रे, यज्ञ करणं हे सगळ्यात अवघड काम, कारण यज्ञाला विपुल संपदा असली पाहिजे, धन असलं पाहिजे. आणि मला वाटतं जर तुम्ही यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये काही कमी पडलं तर फार मोठा अनर्थ होईल. आणि हे एवढं मोठं पुण्यकर्म. मग ते म्हटले, तुम्ही असताना आम्हाला काय अडचण आहे देवा? तुम्ही तर देव आहेत, तुमच्याकडे काय गुण आहे? यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वस्तिजेत. तुमच्याकडे 6 प्रकारचं ऐश्वर्य. देव म्हटले, माझ्याकडे जरी 6 प्रकारचं ऐश्वर्य असलं तरी पण मला वाटतं या यज्ञामध्ये धर्माचाच पैसा लागला पाहिजे असं काही नाही. अधर्माचा सुद्धा पैसा याच्यामध्ये चालतो. म्हणून सप्ताहाला 2 नंबरचाही पैसा चालतो, काही काळजी करायची नाही. आणि 2 नंबरचा तर अवश्य दिला पाहिजे. तो पचवायचा असेल तर इकडं द्या, निश्चितच सिद्धीला जातो. म्हटले असा एक व्यक्ती आहे, याचा आवाजच क्वालिटी द्या थोडीशी मला. विठ्ठल विठ्ठल. ते म्हटले, इकडे आपल्याकडे एक राजा आहे आणि त्याचं नाव काय आहे? जरासंध. त्याचा नियम आहे की तो राजा काय करतो? आलेल्या याचकाला दान देतो. आणि आपण त्याच्याकडे जाऊ. त्याच्याकडे गेल्याच्या नंतर त्याला आपण भिक्षा मागू. आता देव म्हटला, पण तशी भिक्षा तो देणार नाही. आपल्याला काय करावं लागेल? भिक्षुकाचं रूप धारण करावं लागेल. सज्जना हो, देवापेक्षा मला भक्ताचा अधिकार खूप मोठा वाटतो. कारण देवाला भीक मागण्याकरता भक्त कधी भिकारी बनत नाहीत, परंतु भक्ताकडे भीक मागताना देव काय बनतो? भिकारी बनत असतो. काय ते आत्री महर्षीची तपश्चर्या, काय अनसूयेची तपश्चर्या, की तीनही देवाला भीक मागायची वेळ आली. आज देव भिक्षुक बनले. ब्राह्मणाचं रूप धारण केलं, शेंडी ठेवली, जानवं घातलं, धोतर घातलं आणि भीमाला सोबत घेतलं. त्याचबरोबर अर्जुनाला सोबत घेतलं. 3 गेलेले आहेत. जरासंधाकडे गेलेले आहेत. भिक्षाम दे, भिक्षाम दे, भिक्षाम दे. भिक्षेचा नेम आहे. 3 वेळेला काय मारली पाहिजे? हा सप्ताहाचा नेम आहे. 3च वेळेला याचकाकडे मागा. 4थ्यांदा काल्याच्या दिवशी देत असेल तर घेऊ नका. भिक्षेचा नेम आहे तो. आणि त्या वेळेला त्याच्या दारात गेले, भिक्षा मागितली. तेव्हा जरासंध फार चतुर होता. त्याने ओळखलं महाराज. तो म्हटला, तुमच्यासारख्या लोकांना मी भिक्षा वाढत नसतो. काय भिक्षा देऊ तुम्हाला? तुमच्याकडे सगळं अनुकूल आहे, द्वारकेचा राजा आहेत देवा तुम्ही, आणि तुम्ही माझ्याकडे भीक मागायला आले. तेव्हा देवाने सांगितलं, जरासंधा, मी तुझ्याकडे युद्धाची भिक्षा मागायला आलो. कोणती भिक्षा मागायला आलो? युद्धाची भिक्षा मागायला आलेलो आहे. जरासंधाने सांगितलं, देवा. तसं तर तो हसू लागला अगोदर, गदा गदा हसू लागला. आणि तो म्हटला, देवा अहो, तुमच्यासारख्या युद्धभूमीतून रणांगणातून पळून जाणाऱ्या लोकांबरोबर मी युद्ध करणार नाही. कारण तुम्ही काय, पूर्वी मी किती वेळेस युद्ध करायला आलो होतो तुमच्याकडे. भागवत ऐकलं तुम्ही? आली का कथा? गेली का येऊन? घाई गडबडीत नसन येऊन गेली. कारण महाराजांना 2 कथा होत्या. विठ्ठल विठ्ठल. तर राजसूय यज्ञाची ती कथा फार सुंदर आहे. महाभारतात आलेली, श्रीमद भागवतामध्ये, अनेक ग्रंथामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. त्याने सांगितलं, बाबा देवा, मी तुमच्या बरोबर युद्ध करायला आलो. किती वेळेला आलो? 17 वेळेला आलो, नाही का? आणि 18वं काय होणार होतं? युद्ध होणार होतं. पण 18व्या वेळेला मी त्या
काल यवनाला बरोबर घेऊन आलो आणि तुम्ही तेव्हा रणांगणातून पळून गेले आणि देव रणांगणातून पळून द्वारकेला गेला म्हणून द्वारकेमध्ये देवाचं नाव आहे पा त्याला द्वारकाधीश म्हणत नाहीत काय म्हणतात रणछोड म्हणतात गुजराती भाषेमध्ये फार सुंदर भजन एक द्वारिकानो नाथ मारो राजा रणछोड छे એને મને માયા લગાડી રે હજારો છોડ એને મને માયા લગાડી રે એને મને માયા લગાડી મારા બાલમાં એને મને માયા લગાડી રે બાલમાં એને મને માયા લગાડી सुदामानो मित्र मारो गिरधर गोपाल छे एने मने माया लगाड़ी रे नंदजी नो लाल मारो गिरिधर गोपाल छे एने मने माया लगाड़ी रे सुदामानो मित्र मारो गिरिधर गोपाल छे एने मने माया लगाड़ी रे द्वारिकानो नाथ मारो राजा रणछोड छे रणछोड माने रणांगणातून पळून जाणारा म्हणून तुझ्या बरोबर आम्ही युद्ध करणार नाही मग म्हटले असं कर भीमा बरोबर त्या अर्जुना बरोबर युद्ध कर तो जरासंध म्हटला मी मेलेल्या मुडद्यावर काड्या घालत नाही भांडण करायचं ना एखाद्या महाराजाबरोबर भांडायचं तुम्हाला आमच्या ग्रस्ती धोत्रावाल्या गरीब महाराजा संघ कशाला भांडता आमच्यासारख्या संन्याशासोबत भांडून पहा विठ्ठल विठ्ठल आणि त्यावेळेला त्याने सांगितलं ज्याच्यामध्ये माझ्यापेक्षा बल कमी आहे जो माझ्यापेक्षा वयाने कमी आहे जो माझ्यापेक्षा सूरवीरतेने कमी आहे त्याच्याबरोबर मी युद्ध करणार नाही म्हटले मग असं कर भीमाबरोबर युद्ध कर आणि भीमाबरोबर तो युद्ध करायला तयार झाला भीमाबरोबर युद्ध झालं आणि युक्तीने भगवंताने आता ते कसं मारलं काय मारलं फार मोठ्या कथा आहेत इकडे मला जर घुसायचं म्हटलं तर विलंब होईल आणि पुढचा प्रवास आहे मला त्यामुळे नाही हे सगळं निरूपण करता येणार परंतु त्या ठिकाणी भगवंताने युक्ती प्रयुक्ती करून त्या जरासंधाचा वध केला आणि जरासंधाने अधर्माने कमवलेलं सर्व धन कोणाच्या ताब्यात दिलं पांडवाच्या दिलं पांडवाला सांगितलं याच्यातली कवडी सुद्धा उरली नाही पाहिजे याच्यातून काय करायचं आहे धर्म कार्य करायचंय याच्यातून धर्म करायचा आहे आणि तेच कार्य आपल्याला करायचं आहे धर्म अधर्म दोन्ही संपत्ती सूर असुर दोन्ही संपत्ती जमा करायची आणि हा सप्ताह संपन्न करायचा आहे म्हणून याला आर्थिकतेची खूप आवश्यकता असते पूर्वीपासून लागतं भागवतामध्ये तर भागवताचा विधी सांगत असतानाच सांगितलेला आहे की एका भागवत कथेला किती खर्च करावा मर्यादा दिली त्याची किती करायचा म्हटले एक बाप एकुलत्या एक मुलीच्या विवाहामध्ये जेवढा खर्च करतो तेवढा खर्च एका भागवत कथेला करावा विठ्ठल विठ्ठल असो चला ऐश्वर्य संपन्न असा सप्ताह तुम्ही या ठिकाणी करताय त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आज विशेष दिवस आहे या सप्ताहाचा विशेष म्हणजे काय हो आमच्या महाराजांना आज 7 दिवसाच्या दक्षिणा मिळणार आहेत म्हणून विशेष आहे का नाही तर आज सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे प्रसादे सर्व दुःखानां हन्निरशोपजायते सकल दुःखाची निवृत्ती आणि परब्रह्म परमात्म्याची प्राप्ती करण्याचा दिवस म्हणजे काल्याचा दिवस असतो की ज्या प्रसादाने सर्व दुःखाची निवृत्ती होत असते परंतु हा काला सगळ्यांनाच मिळेल असं सांगता येत नाही काला जो आहे तो काल्याकरता अधिकारी सांगितला काल्याचा काय सांगितलेला आहे अधिकारी सांगितलेला आहे कोण आहे काल्याचा अधिकारी देवाचा प्रसाद करारे भोजन फल कोण कोण अधिकारी फल कोण कोण अधिकारी देवाचा प्रसाद करारे भोजन फल कोण कोण विठ्ठल विठ्ठल देवाच्या प्रसादे करारे भोजन
वाल कोण कोण अधिकारी. महाराज म्हटले देवाच्या प्रसादे करारे भोजन. परंतु अधिकारी सांगत असताना त्या ठिकाणी काही नियम सांगितलेले आहेत. काय नियम आहेत? काल्याचा कोण अधिकारी आहे? तर म्हटले काल्याचा तो अधिकारी आहे की काम सारुणी सकळ आले अवघे गोपाळ. ज्यांच्या अंतःकरणातला सकळ काम संपला, ज्यांच्या अंतःकरणातला क्रोध संपला आणि ज्यांच्या अंतःकरणातला लोभ संपला, तो काय आहे? वैष्णवने का संभ्रम, वैष्णवने का काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हटले आम्ही काला देऊ परंतु सर्वांना देणार नाहीत, नाही का? वैष्णवनिका संभ्रम. आम्ही काय करू? आम्ही तो अधिकाराचा व्यक्ती निवडून काढू. देव जेव्हा गायी चारायला जाऊ लागले ना, तेव्हा देवाला सगळेच गोपाळ सोबत न्यायचे नव्हते. यशोदेने सांगितलं सगळे गोपाळ कन्हैया तुझ्या बरोबर येतील. पण देव म्हटलं आई तुझी जरी इच्छा आहे सर्वांना नेण्याची, परंतु सर्वांना सोबत घेऊन जाण्याची माझी इच्छा नाही. तेव्हा देवाने काही गोपाळांना सांगितलं माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून. माझे कोण कोण गडी आहेत याच्यातून तुम्ही काय करा? निवड करा. आता ती निवड करणं एवढं सोपं नव्हतं. मग ते कसे निवडायचे? देवाने सांगितलं ज्याच्या अंतःकरणामधले हे त्रिदोष संपले त्याच गोपाळांना मी गायी चारायला सोबत घेऊन जाणार आहे. मग तेव्हाही देवाने काय केली? निवड केली. तसं काला देताना आमचे संत सुद्धा काय करतात? निवड करतात. काला देताना सर्वांना देत नाहीत. हे दही भाताचा काला सर्वांना मिळेल, नाही का? आता पंगत झाल्यावर असं नाही ज्याच्या गळ्यात माळे तेच पंक्तीला बसा आणि जे मंगळवार शुक्रवार वाले आहेत ना ते तिकडं बाजूला पंगत बसवा त्याची, असं होणार नाही का? मंगळवार शुक्रवार वाले सुद्धा याच लाईन मध्ये आणि माळकरी सुद्धा याच लाईन मध्ये. पण कोणता काला घ्यायला? हे जे स्वयंपाक तुम्ही बनवलाय तो काला घेण्याकरता. पण संतांना जो काला अपेक्षित आहे त्या ठिकाणी निवड केल्या जात असते. देवाने निवडलेत. निवडा भिन्न यातून, यातले वेगळे करा. तसं तुकोबारायांनी निवडलेत, नाही का? वैष्णवनिका संभ्रम. आता एकाने तुकोबारायांनाच विचारलं का हो तुम्ही वैष्णवनिका संभ्रम म्हणता, मग तुम्ही निके वैष्णव आहेत का? हे काही विचारायचीच गरज नाही. तुकोबाराय किती निके वैष्णव आहेत ना, 3 प्रसंग तुमच्या समोर सांगतो, तुमच्या लक्षात येईल. विठ्ठल विठ्ठल. एका माणसाला रागच आला तुकोबारायांचा काल्याच्या कीर्तनात देऊला असताना. तुकोबारा लयच मोठ्या मोठ्या गप्पा मारायलेत म्हणे महाराज. काम नाही काम नाही काम नाही, काम नाही काम नाही झालो पायी रिकामा. महाराज होणं फार सोपं हो, पण महाराज होऊन मरणं लय अवघड, नाही का? महाराज होऊन मरणं खूप अवघड. महाराजाला जरी निष्कलंक राहण्याची इच्छा राहते पण लोक कसे कसे भुलवतील काही सांगता येत नाही. सावध राहिलं पाहिजे. आमचे गुरुजी सांगायचे बाळा साधू होणं खूप सोपं आहे. जटा वाढवणे, भगवे काशाय वस्त्र परिधारण करणे हे अत्यंत सोपं आहे, परंतु याला टिकवणं खूप अवघड आहे आणि खरंच अवघड आहे. एका गावामध्ये एक साधू राहत होता, संन्यासी महात्मा. आणि त्या गावात राहत असताना गंगेला स्नान करायला साधू जायचा. पूर्वी जे साधू ब्रह्ममुहूर्तावर उठायचे, नदीला जायचे, तलावात जायचे, सरोवरात जायचे स्नान करायला. आता खूप अवघड झालंय महाराज. आम्ही आता बटन दाबलं कीच गरम पाणी यायला लागलेलं, नाही का? काही काही तर आश्रमात अशी अवस्था झाली बटन दाबायचंच काम नाही. डावा पाय ठेवला की गरम पाणी, उजवा पाय ठेवला की शंसरच बसवलेत खाली, नाही का? एवढ्या सुख सुविधा झाल्यात. आणि त्या काळामध्ये साधू गंगेला स्नान करायला जायचे, ब्रह्ममुहूर्तावर जागे व्हायचे. आणि संन्याशाचा नियम असतो, संन्याशाने लवकर उठाव, तब्येत बिघडलेली असल्यावर ठीक आहे, पण नेहमी करता त्याने लवकर उठलं पाहिजे. त्याला असं नाही जमणार की मी कीर्तन करून आलो मग झोपू द्या मला 12 वाजेपर्यंत, नाही का? त्याचं
ब्रह्मचर्य नष्ट होत असतं, नेम असतात काही. आणि त्यावेळेला तो साधू स्नानाला निघाला आणि स्नानाला निघाल्याच्या नंतर रस्त्यामध्ये एक गल्ली लागत होती आणि त्या गल्लीत एक वेश्येचं घर होतं. आणि वेश्येचं घर असताना ती वेश्या त्या महाराजांना दररोज नमस्कार करायची, पण एक प्रश्न विचारत होती. ती महात्म्याची पांढरी शुभ्र दाढी, अशी मोठी दाढी, तरुण अवस्थेपासून दाढी होती, काळी होती अगोदर, मग ती पांढरी झाली. संन्यासी जरी असला तर त्याची दाढी पांढरी होत असते, परंतु पांढरी झाल्यावर त्यानं पुन्हा सामान्य लोकांनी रंगवू नाही म्हणजे झालं. विठ्ठल विठ्ठल नाही तर माणसाला म्हातारं झाल्यावर तरुण व्हायचा लय नाद राहतो. बरेच माणसं करतात तसा प्रयत्न, नाही का. काळी पांढरी झाली की काळी करतात, काहीचे दात पडले की नवीन दात बसून आणायलेत. आमच्या इथे एका म्हाताऱ्यानं 42 बसून आणली, पूर्णची पूर्ण 32 बसून आणली. आता ती 32 बसवल्याच्या नंतर त्याला पवायचा नाद होता. जुनं म्हातारं गेलं, टाकली विहिरीत उडी. आता उडी टाकली, त्याला वाटलं गुळणा करावं, तोंडात पाणी घेतलं आणि पुन्हा फेकायला गेलं, ती बचाळी सगळी बुडात गेली. पोराकडे आलं, म्हणले बचाळी तर गेली, म्हणले बाबा जरा जपून वापरायची. ती काय पहिली बचाळी होती का देवाने दिलेली? ही डॉक्टरनं दिलेली बचाळी, नाही काही जास्त दिवस दात टिकत नाहीत. 32 भगवंताने दिली ती टिकवा. आता ती टिकवता येत नाही का? येते टिकवता. त्याच्यासाठी तुम्हाला काही पथ्य पाळावं लागतील. तंबाखू खायची नाही, नाही का, विमल खायची नाही, कमल खायची. पण तुम्हाला लय विमलचा आणि कमलचा नाद लागला, नाही का, त्याच्यामुळे तुमचे दात टिकायनात. काय म्हातारे बिड्या वडायले. बरं, त्या बिड्या वाढणाराचा त्याचा फायदा काय होतो काही कळत नाही. ते बिडी आत वडते तर धुपण आपल्याकडे सोडते, नाही का. म्हणजे त्यांना तर त्रास आहेच आहे, पण शेजारच्याला पण त्याचा काय होतो, त्रास होतो. चला, विनोदाचा विषय सोडून द्या. तो साधू स्नानाला निघाला आणि ती वेश्या त्या साधूला एक प्रश्न विचारायची. काय प्रश्न विचारायची? महाराज, आपकी दाढी असली है क्या नकली है? तुमची दाढी असली आहे का नकली आहे, असं ती विचारायची. असं विचारता विचारता तारुण्यातला साधू आता वृद्ध झालाय, पांढरी दाढी झाली, कुठेही जीवनात कलंक नाही. एकदाच स्त्रीचा त्याला स्पर्श झालेला होता. जन्मतेने प्रसंगे स्त्री देह शिवने अंगे, मग तेथून यावघे सवळे की जे. असे काही काही साधू जन्माला आलेत, नाही का. हे सुखाधिक दादुले विषय जनोनी जन्मले. ज्यांनी जन्माला येण्याच्या अगोदरच विषय वासनेवर काय मिळवला? विजय मिळवला. आणि तो साधू त्या वेशेला काहीच उत्तर देत नव्हता. एक दिवस प्रसंग असा आला की साधूचा आता अंतकाळ जवळ आला, मृत्यू आला. ती वेश्या बार बार विचारायची, महाराज आपकी दाढी असली है क्या नकली है? महाराजांनी काही उत्तर दिलं नाही. पण त्या महाराजांचा देहांत झाला, तो महात्मा ब्रह्मलीन झाले. आणि ब्रह्मलीन झाल्याच्या नंतर भक्त मंडळीने, शिष्य मंडळीने त्यांची अंतयात्रा काढली. आता या अंतयात्रा निघाली. गंगेला स्नानाला जायचा रस्ता आणि स्मशानभूमीमध्ये जाण्याचा रस्ता एकच. सज्जना हो, आता एकच ठिकाण असं राहिलं की जिथं आरक्षण नाही. कोणतं ठिकाण आहे ते? स्मशानभूमी. स्मशानभूमीत आरक्षण नाही, बरं, नाही का. स्मशानभूमीला हिंदीमध्ये समशान म्हणतात. काय म्हणतात? समशान. सबको जहां समान जलाया जाता है उसे क्या कहते हैं? समशान कहते हैं. तिथे कुठल्याच प्रकारचा भेद नाही. आणि महात्मा जरी असला तरी सुद्धा त्याला शेवटला स्मशानभूमीला जावंच लागतं. स्मशानभूमीकडे ती अंतयात्रा निघाली. नेमाप्रमाणे ती अंतयात्रा त्या वेशेच्या दारात आली. आणि त्या वेशेचा नेमच होता, तिनं नेमच केला होता की दररोज महाराजांना ती कोणता नेम करा ना हो, भजनच होते ते. महाराजाला शिव्या द्यायचा जरी तुम्ही नियम केला, निश्चित तुमचा उद्धार होईल, नाही का. कोणता नेम करा. आणि तिनं त्या नेमाप्रमाणे महात्म्याला विचारलं, महाराज आपकी दाढी असली है क्या नकली है? आश्चर्य झालं त्या ठिकाणी. तपस्वी महात्म्याचं शरीर होतं, प्रेत उठलेलं आहे, जागं झालेलं आहे. आणि त्या माऊलीला हात जोडलेत. आणि त्या प्रेताने सांगितलं, मा आज मी तुला ठामपणे सांगू शकतो की माझी दाढी काय आहे? नकली नाही, असली आहे. तिनं विचारलं, गुरुदेव एवढ्या दिवसापासून मी विचारत होते, जिवंत असताना तुम्ही याचं उत्तर दिलं नाही आणि मेल्यावर जिवंत होऊन उत्तर दिलं, याचं कारण काय? तेव्हा महात्म्यानं सांगितलं, माते माझाच माझ्यावर मरेपर्यंत काय नव्हता? विश्वास नव्हता. म्हणून असं कोणी आव आणत जाऊ नका वैराग्याचा. असे बरेच वैराग्याचा आव आणणारे व्हायरल झालेत ना मोबाईल मध्ये. विठ्ठल विठ्ठल.
विठ्ठल विठ्ठल मग तुकोबाराय बोलतात तसं वागतात का नाही याची अनुभूती घेण्याकरता, तुकोबारायांची परीक्षा घेण्याकरता देहूतल्या लोकांनी फार मोठं षडयंत्र केलं आणि षडयंत्र करून एका बाईला पैसे दिले, तिला पाठवलं, जाय म्हटले महाराज बोलतात तसे वागतात का नाही बघून येऊ. आणि जो बोलतो तो वागतो ना त्याच्या पाया पडलं पाहिजे. बोले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले, बोले तैसा चाले तुका म्हणे तो अमोल विठ्ठल तुकोबाराय म्हणतात तो व्यक्ती अमोल आहे, ज्याचं मोल केल्या जात नाही, जो जसं बोलतो तसं वागतो. मग लोक म्हटले हा महाराज कीर्तनात एक बोलतात आणि आचरण कसं याची परीक्षा घेऊ. त्या बाईला पाठवलं. खूप मोठा प्रसंग आहे, वेळ आपल्याकडे कमी आहे, पण तुकोबाराने सांगितलं जायो तू माते जायो तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैशिणोय. संतांनी तुकोबारायांचं वर्णन केलं. सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. लोकांनी सांगितलं तुकोबाराय देवाचा अवतार आहे, पण मला वाटतं तुकोबाराय साक्षात श्री सुखदेवाचा अवतार आहे. कारण सुखदेवाच्या जीवनात असाच प्रसंग आला. अप्सरा पाठवली महाराज, दिव्य अप्सरा स्वर्गातली, आणि त्या सुखदेवाला ती बोलवण्याकरता प्रयास करू लागली. सुखदेवाला ती एवढी ती अप्सरा सुंदर की तिने तुकोबारायांच्या त्या सुखदेवाच्या समोर आपलं पोट कापलं. आता पोट कापल्याच्या नंतर रक्त घाण बाहेर यायला पाहिजे होती, त्याच्यातून सुगंध बाहेर येऊ लागला. आणि तिनं सांगितलं की मला तुमच्या बरोबर या ठिकाणी क्रीडा करण्याची, रथ होण्याची इच्छा आहे. बघा म्हटले माझं किती सुंदर शरीर आहे. जे कापल्याच्या नंतर काय यायला लागलेलं आहे, सुगंध यायला लागलेला आहे. सुखदेव म्हटले माते मला जर हे अगोदर माहित असतं तुझ्या शरीरात एवढा सुगंध आहे तर माझ्या आईच्या शरीरात कशाला घाणीत थांबलो असतो, तुझ्याच पोटी मी जन्म घेतला असता. आता असं बोलल्याच्या नंतर महाराज केव्हा त्या बाईच्या मनामध्ये अप्सरा जरी असली तर कशाला तिच्या मनात काम राहील. कारण आई या शब्दात खूप मोठी ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून जायो तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैशेनोय परविया नारी रुक्मिणी समान. आईच म्हटले तिला. आणि मग तिला पश्चाताप झाला. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तुकोबारायांच्या जीवनातला काय संपलेला होता, काम संपलेला होता. आता म्हटले तुकोबारायांना क्रोध किती आहे याची परीक्षा घ्यायची. आणि क्रोधाची परीक्षा घेण्याकरता बंबाजी गोसाव्याने तुकोबारायांना मारलं. नुसतं मारलं नाही, किती मारलं, ऊस तुटेपर्यंत मारलं. तुकोबारायांचा थोडाही क्रोध जागा झाला नाही. रात्रीच्या वेळेला पाहतात बंबाजी गोसावी दिसत नाहीत. गेले बंबाजी गोसाव्याचे पाय दाबू लागले, हात दाबू लागले. बंबाजीने डोळे उघडले, पाहतात तर जगद्गुरु तुकोबाराय माझी सेवा करतात. महाराज या जगामध्ये असा कोणी नसेल हो, तुम्हाला मी ऊस तुटेपर्यंत मारलं आणि तुम्ही माझी सेवा करताय, तिळभर क्रोध तुमचा जागा झाला नाही. एवढं सामर्थ्य तुमच्यामध्ये महात्मा. तुम्ही काम क्रोधा नाही चाली, काम क्रोधा नाही चाली, काम क्रोधा नाही चाली, काम क्रोधा नाही चाली. हे भूते झाले क्षमता, भूते झाले क्षमता, काम क्रोधा नाही चाली, काम क्रोधा नाही चाली, काम क्रोधा नाही चाली, काम क्रोधा नाही चाली. काम क्रोधा नाही चाली, भूते झाली समता. आता समता झालेली आहे, काम राहिलेलं नाही, क्रोध राहिलेला नाही. आणि लोभाच्या बाबतीत जगप्रसिद्ध उदाहरण तुम्हाला माहित आहे.
जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनचरित्रामध्ये प्रसंग आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारायांना सोन्याच्या मोहरासहित काय पाठवलेला आहे? नजराणा पाठवलेला आहे. राजाने पाठवलेला नजराणा तुकोबारायांनी जशास तसा परत केला का. आणि आपण 500 रुपयामध्ये भुलून जायला लागलेलो आहे. तुकोबारायांचा ना आपला जमीन आसमानचा फरक आहे. 500 रुपयात आपण विकल्या चाललो. तुकोबारायांनी सोन्याचा नजराणा राजाचा जशास तसा तुमचे एरवेत धन ते मज मृत्तिके समान कंठे मिरवा तुळशी व्रत करा एकादशी मनवा हरीचे दास. तुम्हाला जर असं वाटत असेल तुकोबारायांना सुखी करायचं, राजन मला याची आवश्यकता नाही, ही अपेक्षा नाही. तुमच्याकडून काय अपेक्षा आहे? मना विठ्ठल विठ्ठल मुखी, तुम्ही विठ्ठलाच आम्ही तेने सुखी. मना विठ्ठल विठ्ठल मुखी. म्हणून सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तुकोबाराय कसे वैष्णव होते? निके वैष्णव होते. आणि निके असल्यामुळं ते म्हणतात काला सगळ्यांना मी देणार नाही, जो माझ्यासारखा आहे त्यालाच. माझे आहे तैसे पाय नाही तरी घरा जाय चोरोनिया मायन वनिता अनावे विठ्ठल विठ्ठल. म्हणून हा काला केवळ निक्या वैष्णवाला मिळतो. स्वर्गातल्या देवांना सुद्धा हा काला मिळत नाही. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. म्हणून आजचा दिवस आपल्याकरता अत्यंत भाग्याचा आहे. जगद्गुरु तुकोबारायांचे पटशिष्य असणारे निळोबाराय यांची आपण गवळण या कीर्तन सेवेकरिता घेतलेली आहे. निळोबारायांनी या गवळणीच्या माध्यमातून गोपिकांच्या अवस्थेचं वर्णन केलं, गोपिकांच्या अधिकाराचं वर्णन केलेलं आहे. भगवान परमात्म्याने वेणू वाजवला. कसा वाजवला तर म्हटले मृदू मधुर मधुर वाजविला वाजवितो वेणू, नाही का, मृदू वाजवला. आता मृदू वेणू कसा वाजवला भगवंताने लक्षात घ्या. एक मधुराष्टक आहे आणि त्या मधुराष्टकामध्ये देवाच्या सगळ्याच गोष्टीला मधुर म्हटलेलं आहे. पहा, तुमचे आमचे काय असतात हो? हात, नाही का. तुमचे आमचे काय आहेत? हात. तुमचे आमचे काय आहेत? पाय. तुमचे आमचे काय? डोळे. तुमचं आमचं काय आहे? मुख. पण देवाच्या बाबतीत हे लागू होत नाही. देवाच्या हाताला कशाची उपमा दिलेली आहे? कमळाची. हस्तकमल. मुखाला मुखकमळ. नेत्राला नेत्रकमल. पायाला पदकमल है ना. त्याच्या सर्व अंगाला काय दिलेली आहे? कमळाची उपमा दिलेली आहे. म्हणून देव हा मधुर आहे. पहा, देवाचं दिसणं मधुर आहे, देवाचं हसणं मधुर आहे, देवाचे नेत्र मधुर आहेत. अधरम मधुरम नयनम मधुरम मधुराधिपते रखिलम मधुरम मधुरम मधुराधिपते रखिलम मधुरम गमनम मधुरम चरितम मधुरम गमनम मधुरम चरितम मधुरम मधुराधिपते रखिलम मधुरम मधुराधिपते रखिलम मधुरम. मुखम मधुरम वदनम मधुरम. पहा, वदन कसं आहे देवाचं? मधुर आहे. नेत्रम मधुरम. नेत्र सुद्धा मधुर आहेत, मुख मधुर आहे आणि वचन मधुर आहे. देवाचं वचन सुद्धा कसं आहे? मधुर आहे. माणसं बोलतात हो, काही काही लोक असं बोलतात की त्यांच्या बोलण्यामुळे दूरचा माणूस जवळ येतो. देवाच्या बोलण्यामुळे दूर गेलेले लोक जवळ यायचे. एवढं देवाचं बोलणं कसं होतं? गोड होतं महाराज. साच आणि मवाळ मिथिले आणि रसाळ शब्द जैसे कल्होळ अमृताची. पण आपण असं बोलतो की आपल्या बोलण्याने घरातले तर दूर जातात पण सगळ्या गावातले दूर जातात. काही काही माणसं असे बाहेर निघले की लोक दूर दूर जातात. कशामुळे? कारण त्यांच्या बोलण्यामध्ये मधुरता नाही. मग देवाच्या वाणीमध्ये मधुरता, देवाच्या नेत्रामध्ये मधुरता, देवाच्या रूपामध्ये मधुरता आणि देवाच्या चालण्यामध्ये गमनम मधुरम. देव जेव्हा चालायचं तेव्हा ते चालणं सुद्धा कसं वाटायचं? मधुर वाटायचं गोपिकांना. मग निळोबाराय वेणूचं वर्णन करत असताना सुद्धा त्याला मधुर अशी संज्ञा अभंगाच्या प्रथम. मृदु मधुर वाजवे तो वेणू मृदु मधुर वाजवे तो वेणू
मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू. का देव मृदू वेणू वाजवायला लागलेला आहे. असा मृदू वेणू भगवंताने वाजवला नाही का. किती सुंदर वाजवला, कसा वाजवला. फार फार गवळणी त्या वेणूच्या संदर्भामध्ये नाही का. देहुळा चरणी वाजवितो वेणू गोपिका रमणू स्वामी माझा. कसा वाजू लागला तर म्हटले देहुळा चरणी. एका डाव्या पायावरती उजवा पाय वाकडा करून नाही का. देहुळा म्हणजे वाकडा, वाकडा पाय ठेवून भगवंत वेणूचं काय करू लागले, वादन करू लागले. आणि जेव्हा त्या भगवंताने तो वेणू वाजवला, निशम्य गीतम तदनंग वर्धनम. सुखदेव वर्णन करतात, ब्रजस्त्रिया कृष्ण गृहीत मानसा. भगवंताने वेणू वाजवला आणि ब्रजस्त्रिया म्हणजे गोकुळातल्या ज्या गोपिका होत्या, तो वेणू त्यांच्या कानावर पडला. आणि कानावर पडल्याबरोबर त्यांची अशी अवस्था झाली, महाराज तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडता कानी. विवळ झाले अंतःकरणी मी घरधंदा विसरले. आहारे सावळ्या कैसे वाजवली मुरली. 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 मुरली डोहे केवळ बाण, तिने हरिला माझा प्राण. घर सोडून धरले रान, नेत वृंदावनी गेले. आहारे सावळ्या कैसे वाजवली मुरली. 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 त्या मुरलीचा मधुर ध्वनी गोपिकांनी श्रवण केला. गोपिकांच्या कानावर पडलेला आहे. तुझ्या मुरलीची ध्वनी अकल्पित पडता कानी. विवळ झाले अंतःकरणी मी घरधंदा विसरले. घरधंदा विसरल्या गोपिका, घरधंदा विसरल्या. याच्यात काही विशेषता नाही. एखाद्या वेळेला कंटाळ आला की बाया कामधंदा विसरतात घरातला नाही का. गोपिका घरधंदा विसरल्या याच्यामध्ये आश्चर्य नाही, परंतु त्या ज्या गोष्टी कधीच महिला विसरू शकत नाही त्या गोष्टी विसरल्या. कोणत्या कोणत्या गोष्टी विसरल्या. पती सुताचा विसर पडला, तुझ्या मुरलीचा छंद लागला. पतीचा विसर पडला, पुत्राचा विसर पडला. तुझ्या मुरलीची ध्वनी अकल्पित कळत पडता कानी. विवळ झाले अंतःकरणी, अंतःकरणामध्ये त्या विवळ झाल्या. घरधंदा विसरल्यात, पतीला विसरलेले आहेत. भुलविले वेणू नादे, वेणू वाजविला गोविंदे. भगवंताने वेणू वाजल्यामुळे त्या भुलल्या गोपिका. आणि त्याचा परिणाम काय झाला तर महाराज म्हणतात त्या ब्रह्मसुखाला पात्र झाल्या. दुसऱ्या चरणामध्ये कावे दिल्या कावे दिल्या. देने गो
गोपिका वेधल्या पात्र झाल्या ब्रह्मसुखा. गोपिका वेधल्या गेल्या आणि त्या ब्रह्मसुखाला पात्र झाल्या. त्या ब्रह्मसुखाला पात्र होणे ही गोष्ट एवढी सोपी नाही का. याच्यासाठी अनेक लोकांनी अनेक प्रकारचे उपाय केलेले. आस्तेच्या महापुरी रिघता ती कोटीवरी परी प्राप्तीच्या पैलतिरी बिपायला निघे. ज्ञानोबाराय म्हणतात आता या ब्रह्मसुखाकरता कोणी उपाय केले नाही का. अहो सर्वांनीच उपाय केलेत नाही का. वेगळे वेगळे उपाय करायला लागलेले आहेत. याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासेही अमुप ग्रंथ केले. याच्याकरता ऋषीमुनी तपश्चर्या करायलेत. कशा करता. ब्रह्मसुखाला पात्र होण्याकरता. कोणी योग करायला लागलेलं आहे, कोणी अनुष्ठान करायला लागलेलं आहे. गोपिकांना काही न करता ते ब्रह्मसुख प्राप्त झालं. काहीच केलं नव्हतं. धन्य गोकुळातले लोक. धन्य ते गोकुळ, धन्य त्या गोपिका नाही का. धन्य ते गोपाळ, धन्य ते गोकुळ, नरनारी सकळ धन्य झाले. तुकोबराय म्हणतात धन्य आहेत ते. कशामुळे धन्यता दिली. हरिरंगी रंगले सर्व भावे, हरिरंगी रंगले सर्व भावे, हरिरंगी रंगले सर्व भावे. तुका म्हणे धन्यतेची जन्मा आले, तुका म्हणे धन्यतेची जन्मा आले. हरिरंगी रंगले सर्व भावे, तुका म्हणे धन्यतेची जन्मा आले. हरिरंगी रंगले सर्व भावे. त्या हरीच्या रंगामध्ये सर्व भावाने रंगून गेले होते. अष्टांग योगेन सिनिजे यम नियम निरोध. काय झालं होतं. लाईट गेली ना. माईकची काय सगळ्या लोकांची. मला वाटलं लाईट गेल्यावर तरी यांचा आवाज येईल ना. तुमचा आवाज येणार नाही. तुम्ही भजन करणार नाही. करत जाऊ नका. तुम्ही जर भजनाला लागले तर आमचा धंदा बंद होईल. विठ्ठल विठ्ठल. अष्टांग योगेन सिनिजे यम नियम निरोधन किजे रया. वाचा गीत गायजे, वाचा गीत गायजे, गाता वाता श्रवणे ऐकिजे रया. आणि ते सगळं त्या गोपिकांना सहज घडलं, करावं लागलं नाही. वास्तविकता अशी आहे त्या गोपिका नव्हत्या. त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती रूपे नो हेमत प्राप्ती. मनोनी परतल्या नेती नेती माझी सुख संगती न पवेची. भगवंत सांगतात उद्धवा, अरे तुला त्या गोकुळातल्या गोपिका दिसत असतील, त्या गोपिका नाहीत. त्यांना माझी सुख संगती प्राप्त होत नव्हती म्हणून त्या वेदाच्या ऋचा आहेत, वेदाचे मंत्र आहेत आणि त्या गोपिका रूपाने आलेल्या आहेत. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. कोणी सुना झाल्यात, कोणी लेकी झाल्यात, कोणी स्वतंत्र झालेल्या आहेत है ना. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. आता स्वतंत्र कोण असायचं पूर्वी घरामध्ये. पूर्वी सासू स्वतंत्र असायची. म्हणजे सासूला कोणाला विचारायचं कामच नव्हतं. भागवताला निघली की निघली है ना. कथेला कीर्तनाला ती कोणालाच विचारत नव्हती, जाऊन बसायची. पण सुनाला जर त्या काळामध्ये कथेला यायचं असलं तर कोणाला विचारावं लागायचं. सासूला. पहिला एवढा सासूरवास होता महाराज, खूप सासूरवास नाही का. आता सासूरवास संपला. आता कोणता वास सुरू झाला. सुनवास. आणि तो सुनवास एवढा डेंजर आहे की त्या सुनवासामुळे आम्हाला आमच्या आश्रमामध्ये अनाथ आश्रम खोलावा लागलाय. विठ्ठल विठ्ठल. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. ते तर सामान्य गोपिका नव्हत्या, त्या तशा पहिल्याच अधिकारी होत्या. पण त्याच गोपिकांच्या बरोबर आता सगळ्याच काही अधिकाराला प्राप्त झालेल्या नव्हत्या, काही सामान्य होत्या. पण त्यांच्या बरोबर त्यांचा सुद्धा काय झाला,
उद्धार झाला. अहो गोपिकाच ब्रह्मसुखाला प्राप्त झाले असं नाही, गोकुळातले प्रत्येक जीव ब्रह्मसुखाला प्राप्त झाले होते. केले या वाचून जप तप, हे लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान केले या वाचून जप तप, जप तप केले या वाचून जप तप. गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान केले या वाचून जप तप. जप केलं नाही, तप केलं नाही, काहीच केलं नाही. काही न करता भगवंताच्या परब्रह्म सुखाची त्यांना काय झाली? प्राप्ती झाली. तुझी संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. म्हणून त्या ठिकाणी निळोबाराय म्हणतात त्या गोपिका ब्रह्मसुखाला प्राप्त झाल्या. तेने गोपिका वेधिल्या प्राप्त झाल्या ब्रह्मसुखा. मग ब्रह्मसुखाला प्राप्त झाले हे कशावरून सिद्ध होतं? तुका मने मग नोय वृत्तीवरी. आता त्या वृत्तीवर राहिल्या नाही, कारण गोपिकांचं लग्न झालेलं असताना त्यांना वाटायचं की या जगात आमचं श्रीकृष्णाच्या व्यतिरिक्त आता कोणीच नाही, आमचा पती नाही, आमचं घर नाही, आमचा पुत्र नाही. मग हे सिद्ध कशावरून होतं? तर त्याची सिद्धतेचं वर्णन तिसऱ्या चरणात. रंजविता विनोद वचने, रंजविता विनोद वचने, रंजविता विनोद वचने, रंजविता विनोद वचने. वचने हास्य करुणी हसवितो. भगवंताने त्या गोपिका आल्याच्या नंतर प्रथम त्यांचं स्वागत केलं वृंदावनामध्ये. भागवतामध्ये फार सुंदर विषय आलेला आहे, स्वागत अंते महाभागा. श्री सुखदेव त्या गोपिकांचं वर्णन करत असताना शब्दप्रयोग फार सुंदर करतात. स्वागत अंते महाभागा. काही लोक भाग्यवान असतात आणि काही लोक महाभाग्यवान असतात, नाही का? आता भाग्यवान कोणाला म्हणायचं? आपल्या दृष्टीने भाग्यवान कोण? ज्याला चांगल्या प्रकारचा पुत्र झाला तो भाग्यवान. आता पुत्र झाल्याच्या नंतर तो चांगला निघला, निर्व्यसनी निघला तो भाग्यवान. आणि निर्व्यसनी निघल्याच्या नंतर त्याची सोयरीक जमली तर तो आता सोयरीकीच जमायनात, नाही का? आता 2-3 दिवसापूर्वी गाडी पंपावर घेऊन गेलो, कीर्तनाला जाता जाता डिझेल भरायचं होतं. ते डिझेल भरणारा बिगर लग्नाचा होता, नाही का? आता त्याने मला विचारलं, बाबा म्हणले तुम्हाला काही कळतं का? म्हणलं मला कळल्या असल्यावर रताळ्या मी रात्रात जागलो असतो का? या गावाहून त्या गावाला झोपीचा पत्ता नाही, कशाला हे धंदे केले असते.
आणि कळणारा कुठं संन्याशी होत असतो का? ज्याला काही कळत नाही ते रताळे आमच्यासारखे कपडे घालतात नाही का? तुमच्यासारखे कळणारे चतुर माणसं 2-2, 3-3 लग्न करतात. आणि त्याने मला विचारलं काही कळते का नाही तुम्हाला नाही का? म्हटलं बाबा काय सांगायचं तुला? काही नाही म्हटले, माझा हात पहा. म्हटलं बरं, हात पाहिला. म्हणले यावर्षी माझे योग येतील का नाही का? म्हणून मी सांगतो काय, तुमच्या दृष्टीने मुलगा होणं भाग्य, मुलगा निर्व्यसनी निघणं भाग्य, आणि निर्व्यसनी निघालेल्या मुलाची सोयरीक होणं भाग्य हे आपल्या दृष्टीने. पण महाराज म्हणतात याला भाग्य म्हणायचं भाग्य तरी लोहे धन तरी नो हे धनपुत्र द्वारा दारा निकटवास बरा संतापाई. याला संत भाग्य म्हणत नाहीत. एक तर देवाची संगती प्राप्त होणं भाग्य आणि संतांची संगती होणं भाग्य. म्हणून गोपिकांना देव ज्या वेळेस त्या गोपिका येतात तेव्हा म्हणतात महाभागा स्वागतंते महाभागा. माझ्याकडे मी तुमचं स्वागत करतो गोपिकांनो, तुम्ही महाभाग्यवान आहेत, कारण तुम्ही खोट्याची संगती सोडली आणि खऱ्याची काय केलेली आहे संगती. मग त्या गोपिकांना विचारलं देवा हा प्रपंच कसा खोटा आहे आणि तू कसा सत्य आहेस हे आम्हाला समजावून सांग. आणि ते समजावून सांगण्याकरता देवाला गोपिकांच्या बरोबर काय करावं लागले हो? विनोद करावं लागले. म्हणून वेदांत तसा समजतच नाही, त्या वेदांताला समजवण्याकरता विनोद करावं लागतात नाही का? आणि तेच प्रकरण आमच्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी कलियुगामध्ये सगळे भारुड पाहतो मी, त्या सगळ्या भारुडामध्ये वेदांत भरलेला आहे, पण तो समाजाच्या गळी उतरत नव्हता. म्हणून नाथांनी त्याला विनोदाची भाषा वापरली, भारूड रूपामध्ये त्याला प्रस्तुत केलं आणि विनोद रूपाने समाजाच्या समोर मांडलेले. अगदी तसंच भगवंताने केलं. प्रपंच कसा खोटा आहे हे सिद्ध करण्याकरता विनोदाच्या भाषेने गोपिकांना उत्तर दिलं. म्हणून रंजविल्या विनोद वचने. आणि गोपिकांना ते पटलं. पटल्याच्या नंतर देव हसू लागले, आणि देव हसू लागले तर गोपिका सुद्धा हसू लागल्या. रंजविल्या विनोद वचने हास्य करुणी हसवितो. हास्य करुणी हसवितो म्हणजे काय? जो सुखी झालेला देव त्या गोपिकांना सुद्धा खऱ्या सुखाची प्राप्ती करून देतो. अगोदर देव हसतो आणि मग गोपिकाला हसवतो, असा त्याचा अर्थ होतो. विठोबा रखुमाई आता गोपिकांच्या सकल दुःखाची निवृत्ती झाली. गोपिका हसू लागल्या. आता गोपिका राहिल्या नाही. त्या काय झाल्या? कृष्ण स्वरूप झालेल्या आहेत. मी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगडी पांघरू हरी. कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली. आमाची कादे वागू दे, आमाची कादे वागू दे, तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली. आमाची कादे वागू दे, आमाची कादे वागू दे, घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली. आम्हाशी कादली वांगुले रे. आता एक मितू पण जाऊ दे दुरी एकची घोंगडी पांघरुवारी. आता भगवंत काय आहेत हो? भगवंत काय आहेत? व्यावहारिक भाषेचा विचार केला तर भगवंत पुरुष आहेत आणि गोपिका काय आहेत? स्त्रिया आहेत. आता एका परपुरुषाने एका परस्त्रीच्या गळ्यामध्ये काय टाकलेला आहे? हात टाकलेला आहे. आता जमेल का बरं? नाही जमणार. एका बाईनं पिवळी साडी नेसली आणि त्या एका माणसाच्या बायकोनं पिवळी साडी नेसलेली होती.
आणि मंदिराला प्रदक्षिणा घालत होती. बऱ्याच दिवसाची याची बायको हरवलेली होती, हे शोधत होतं है ना. आणि जेव्हा हरवली तेव्हा तिच्यासारखी साडी घातलेली होती, अगदी मागून शरीराचा बांधा तसाच होता. तो धावत पळत गेला, एवढ्या दिवसाची शोधतो, सापडत नाही. आणि मागून जाऊन त्या बाईला असं टच केलं. त्या बाईने चप्पल काढली, हाणलं त्याला. आणि त्यानं विचारलं काहून हाणायला, तू का हात लावला? ते म्हटलं मला तुमच्या माय बायको सारखीच दिसली. आता एका परपुरुषाने एका परस्त्रीला नुसता हात लावला तर चपलानं मार खायची वेळ आली. पण आमचा देव निळोबार आहे, म्हणतात निळा म्हणे त्यांची गळा घाली, एक वेळा नाही घाली वेळोवेळा करपल्लव. मग करपल्लव घातले याचा अर्थ असा आहे की देवाच्या दृष्टीने गोपिका आता स्त्रिया राहिल्या नाहीत, नाही का, त्या काय झालेल्या आहेत. कारण या जगामध्ये भगवंत पुरुष आहेत, नाही का, आणि हे शरीर काय आहेत, प्रकृती. एक देव सोडला तर या जगात कोणीच पुरुष नाही. पण आता त्या गोपिका सुद्धा स्त्री राहिल्या नाही, त्या काय झाल्या, पुरुष झाल्या. म्हणून एका पुरुषाने दुसऱ्या पुरुषाच्या गळ्यात हात घातला तर फारसं काही प्रकरण लांबत नाही. आणि एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीच्या गळ्यामध्ये वेळोवेळा हात घातला तर प्रकरण लांबण्याची शक्यता आहे. आता इथे वेळोवेळा घातला, प्रकरण लांबलं नाही, याचा अर्थ असा की देवामध्ये आणि गोपिकामध्ये आता काय राहिला नाही, भेद राहिला नाही. म्हणून निळा म्हणे त्यांचे गळा घाली वेळोवेळा करपल्लव. परंतु आता वेळ खूप होत आहे आणि आपल्याला वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भगवंताच्या चरित्राचा काय करावं लागेल, थोडासा विचार करावा लागेल. चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवंताने जे गोकुळात चरित्र केलं त्याचा काय करायचा, उच्चार करायचा. गोकुळातलं पण सर्व चरित्र काल्यात घ्यायचं नाही, गोकुळातलं सर्व चरित्र काल्यात घ्यायचं नाही. दोन चरित्र सांगायचे, नाही का. राखीता गोध रांगता गोधने, राखीता रांगता गोधने, तसे चरित्र केले नारायणे. रांगता गोधने राखीताय, रांगत असताना केलेलं चरित्र आणि गोधने चारत असताना केलेलं चरित्र, या दोनच चरित्राचा इथं काय करायचं, आपल्याला उच्चार करायचा आहे. विठ्ठल विठ्ठल भगवंत कारागृहामध्ये प्रगट झाले द्वापार युगामध्ये. भक्ताचं रक्षण करण्याकरता आणि दुर्जनाचा संवार करण्याकरता भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संवारी प्रगट भयो भगवान. मथुरा में प्रगट भयो भगवान, प्रगट भयो भगवान, प्रगट भयो भगवान, मथुरा में प्रगट भयो भगवान, मथुरा में प्रगट भयो भगवान, मथुरा में प्रगट भयो भगवान, मथुरा में
कारागृहामध्ये. देवाचा जन्म होत नसतो. देव कधी जन्म घेत नाही. जन्म घेतो तो जीव आणि प्रगट होत असतो तो देव, नाही का. म्हणून देवाच्या बाबतीमध्ये वर्णन करत असताना सांगितलं, न जायते मिरेते वा कदाचिन नायम भूत्वा भवितावान भूयो अजो नित्य शाश्वतोयम पुराणे न हन्यते हन्यमाने शरीरे. मग येत असतं ते शरीर आणि जात असतं ते शरीर. भगवंताला शरीरच नाही, त्याला रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, नाही का. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तू हि रघुराया. पण तो निर्गुण असणारा भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या रक्षणाकरता काय होतो, कधी कधी सगुण रूपामध्ये प्रगट होत असतो. देव कारागृहामध्ये प्रगट झाले. आता ते देव असल्यामुळे प्रगट झाल्याबरोबरच बोलू लागले, नाही का. नंदाचे घराला मज ने गोकुळाला, माया उपजली तेथे ठेवी आणि मज येथे. देवाने वसुदेवाला सांगितलं, बाबा आता इथे मला ठेवू नका. वसुदेवाला चिंता लागली आणि देवकी माता विनंती करते, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी, धनी कंसासी कळेल, माझ्या बाळासी मारेल. यशोदा विनंती करायली, तिनं देवकी विनंती करायला लागली, या दुष्ट कंसाने माझे 6 पुत्र मारलेत, 7वा गर्भ अदृश्य झालाय आणि या 8व्या तरी बाळाला कुठेतरी लपवा. आता त्या वेळेला लपवा ती देवकी म्हणत आहे आणि देव सांगायला लागलेला आहे कुठे लपवायचे. तरी पण त्या वसुदेवाला काय लागली, चिंता लागलेली आहे. आता चिंता लागल्यावर माणूस कसा बसतो, चिंता लागल्यावर माणूस कसा, आता इथं कोणी तसं बसलेलं दिसाय ना. चिंता लागल्यावर माणूस काय करतो, अशी गुडघ्यावर बसतो, असं वर गुडघे करून त्याच्या हाताची काय मारतो, मिठी मारतो. आणि तसे आमचे वसुदेव बाबा बसलेले आहेत. आणि वसुदेवाला काय लागली, वसुदेवा चिंतामणी. वसुदेव चिंता करतायत तेवढ्यामध्ये एक तेज शक्ती प्रगट झाली, दिव्य तेज. आणि भगवंताने सांगितलं, बाबा नंदाचे घराला मजने गोकुळाला, चिंता करू नका. मनसी असे द्वारपाळ ते म्या मोहिले सकळ. द्वारपाळांना मी मोहिनी टाकलेली. आणि तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या हातात हातकड्या आहेत आणि पायात बेड्या आहेत, ज्या ज्या जीवाला प्रपंचाचे बंधनं तोडायचे असतील त्यांनी प्रपंचाच्या लोकाला सोडायचं, देवाला स्पर्श करायचा. स्पर्श केल्याबरोबर त्रैलोक्यात जो न माये त्याशी बंधन करील काय. देवाला हात लावला, उचलिला कमळापती पायीचे बंधने तुटती. देवाला हात लावल्याबरोबर पायातले बंधन तुटलेत, हातातल्या हातकड्या तुटलेल्या आहेत. आता तो कृष्ण न्यायचा कशामध्ये, चिंता पडली. आता तिथे टोपलं, काही काही लोक म्हणतात तिथं टोपलं होतं, असं तसं काही. पण एक तुम्हाला सांगतो मी काय होतं तिथे. देवकी आणि वसुदेव कारागृहात बंदिस्त होते आणि कंसाचं खूप मोठं स्नेह असायचं. तर कारागृहामध्ये ज्या ज्या लोकांना कारागृह प्राप्त झाला त्या काळात कारागृहातल्या लोकांना काही सेवा देत होते आतमध्ये, आजही देतात. ज्याला जे काम जमतं त्याला कारावासाची शिक्षा झाली की त्याला ते काम, एखादा महाराज जर अटक झाला त्याला प्रवचन सांगायला लावतात, ते विठ्ठल विठ्ठल. ज्याला जे जे काम जमतं ते तिथं करावं लागतं. मग त्या कंसाचं खूप मोठं सैन्य असायचं. मग देवकीला कोणतं काम दिलं, धान्य व्यवस्थित करण्याचं. ते गहू निसायचे, पाकडायचे. मग गहू पाकडायला काय असतो, सूप असतं. आणि ते सूप कारागृहामध्ये होतं आणि त्या सुपामध्ये भगवंताला ठेवलं आणि ते सूप वसुदेवाने आपल्या डोक्यावर घेतलेलं आहे. बाहेर निघालेत पण पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पाऊस पडू लागला. मंद मंद मेघ गर्जना करीती. आणि त्या ठिकाणी देवाच्या अंगावर पाऊस पडू नये याच्याकरता शेष भगवान प्रगट झाले, छत्रछाया धरली. इकडे यमुनेच्या तीरावर आले. पुन्हा वसुदेवाला चिंता लागली, कारण संसारी जीव वेळोवेळी चिंता करतो. आता नदी भरलेली आहे, यातून कसं जायचं पलीकडे, चिंता करायला लागलेत वसुदेव बाबा. कन्हैयाने सांगितलं, बाबा काही चिंता करू नका. पूर चढला अचाट त्याशी लाविला अंगुष्ठ. भगवंताने चरणाचा स्पर्श केला आणि यमुना मातेने वसुदेवाला रस्ता दिला. वसुदेव बाबा मथुरेवरून गोकुळात पोहोचलेत आणि गोकुळामध्ये आल्याच्या नंतर आता आल्यावर सुद्धा चिंता करू लागले. कशाची, कारण नंद भवन काही लहान नव्हतं, मोठा भला मोठा नंद बाबाचा वाडा आणि त्याला 4 दरवाजे.
म्हटले आता खिडकीतून लेकरू ठेवा का दरवाजे बंद असतील, पण त्या दिवशी कर्मधर्म संयोगाने रात्रीच्या वेळेला गौशाळेकरचा गाईच्या गोठ्याकडचा दरवाजा उघडला नंदबाबाने आणि गाईला चारा टाकायला गेले. घाई गडबडीत तो दरवाजा तसाच राहिला आणि त्या दरवाजामधून वसुदेवाने प्रवेश केलेला आहे. वसुदेव जेव्हा नंदभुवनात प्रवेश करतात, इकडे देवकी मातेने एका कन्येला जन्म दिलेला आहे. त्या कन्येला उचललं आणि कृष्ण कन्हैयाला तिथे ठेवलं, तिला तिकडे घेऊन गेले. फिरविले दोन्ही कन्याने चक्रपाणी, झाला आनंदी आनंद, अवतरले गोविंद. तिकडे तिला घेऊन गेले. पण इकडे यशोदा माता जागी झाली आणि यशोदा जागी झाली तर पाहते तर काय, आनंदू रे आजे आनंदू रे, आनंदू रे आजी आनंदू रे, आनंदू रे आजी आनंदू रे आजी आनंदू रे. हा सभाया तरी अवघा परमानंदू रे, सभाया तरी अवघा परमानंदू रे, हा सभाया तरी अवघा परमानंदू रे, सभाया तरी अवघा परमानंदू रे. आनंदुरे सबाया अभ्यंतरी अवघा परमानंदुरे. कारण गोकुळामध्ये कृष्ण जन्माला आलेला नव्हता, लेकरू जन्माला आलेलं नव्हतं. काय जन्माला आला, नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद बाबाच्या महलामध्ये आनंद प्रगट झालेला आहे. सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. यशोदेला आनंद झाला, नंद बाबाला आनंद झाला, गवळणीला आनंद झाला. बरं सगळ्यालाच आनंद झाला का नाही? गोकुळातल्या लोकांना आनंद झाला आणि त्या मथुरेतल्या कंसाला दुःख झालेला आहे. दुष्टा चळकाप सुटला, कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला. गोकुळातल्या लोकांनी तो आनंद व्यक्त करण्याकरता गुढ्या तोरणे करते कथा गाती गाणे तुका म्हणे छंदे येणे मोहिले गोविंदे. गुड्या लावल्या, तोरण लावलेलं आहे. आता हळूहळू कंसाला कळला आपला शत्रू जन्माला आला, मग त्याने त्याला मारण्याकरता एक पुतना नावाची राक्षसिनी पाठवली नाही का. गोकुळीचा कान्हा अवतरला तान्हा, प्रथम पुतना सोशीली. भगवंताने त्या पुतनेचा वध केला. आता हळूहळू भगवंत मोठे होऊ लागले. किती मोठे झाले? परीक्षिता राया सांगतसे सुख, वैकुंठ नायक रांगतसे रांगू लागला अंगणे अंगणे, रांगू लागला अंगणे अंगणे, सुरुवात केली. असंच एका ठिकाणी काल्याचं कीर्तन करू लागलो. गडबड होती, जरा वेळ कमी होता. म्हटलं कृष्ण जन्माला आला आणि रांगायला लागला. एक म्हातारी म्हटली, महाराज आमचे काट्टे 3-3, 4-4 वर्षे रांगत नाहीत आणि तुमचा कृष्ण एवढ्या लवकर जन्माला आला आणि कस काय रांगायला लागला? म्हणलं आजी, काल्याच्या कीर्तनातला कृष्ण लवकर रांगत असतो. विठ्ठल विठ्ठल. देवाने आता रांगायला सुरुवात केली. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. कसा रांगतो देव? देव रांगताना तुम्हाला बघायचंय का? आजही तुम्ही बघू शकता. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रात एक परंपरा आहे. लग्न झाल्याच्या नंतर नवरदेवाला कोणता देव देतात हो? रंगनाथ देतात नाही का. लंगडा देव देतात, रंगनाथ देतात. आणि देव कसा रांगतो
आजही तुम्ही पाहू शकता. रंगणी रंगनाथ तो म्या देखीला सवे. तुमच्या देवघरात तो आजही रांगत असतानाच्या मुद्रेमध्ये आहे. एक हात तळहात जमिनीवर ठेवलेला आहे. एका हाती लोण्याचा कवळू बाळ खेळ्याळू माळू. एका हातात लोण्याचा गोळा आहे देवाच्या, म्हणून त्याला उत्तर भारतात लड्डू गोपाल म्हणतात. लोण्याचा लड्डू त्याच्या हातामध्ये, नाही का. आणि हातामध्ये लोण्याचा गोळा घेतलेला आहे, एक हात जमिनीवर ठेवलेला आहे. डाव्या गुडघ्याने रांगत. पण रांगता रांगता एक दिवस देव नंदभुवनाच्या बाहेर गेले आणि गोपाळांच्या बरोबर देवाची काय झालेली आहे, मैत्री झालेली आहे. आता गोपाळांनी देवाबरोबर मैत्री केली, देवाने गोपाळांबरोबर मैत्री केली. पण देवाने सांगितलं, गोपाळांनो आपल्याला आजपासून आपल्या गोकुळामध्ये एक काम करायचं. म्हटले कोणतं काम? आपल्याला दया दुधाच्या चोऱ्या करायच्या. गोपाळ म्हटले कृष्णा, कोणी सोन्याची चोरी करते, कोणी पैशाची चोरी करते, कोणी कपड्याची चोरी करते, नवे नवे कीर्तनाला आल्यावर कोणी चपलाची चोरी करते. आपल्याला एवढ्या हलकट दर्जाची चोरी करायची, दया दुधाची लोण्याची. आपल्या घरी काय दही दूध लोणी नाही का? देवाने सांगितलं, बाबा अरे मी साक्षात परब्रह्म परमात्मा वैकुंठ सोडून आलो, या गोपिकांना आनंद देण्याकरता आलो. पण या गोपिकांचं माझ्याकडं थोडंसंही लक्ष नाही. या गोपिकांचं लक्ष कुठं लागलेलं आहे? कोणाचं दुधामध्ये, कोणाचं लोण्यामध्ये, कोणाचं ताकामध्ये, कोणाचं दयामध्ये, कोणाचं शेणामध्ये. कारण काय, पूर्वीच्या बायाला काही गोष्टी खूप आवडायच्या. शेण खूप आवडायचं. शेण, साई, उतरण आणि जावाई, नाही का. शेणावर एवढं प्रेम, किती प्रेम. पहिल्या बाया शेणाला एवढं जपायच्या, घरच्या कोठ्यातलं सोडून द्यायच्या आणि शेजाऱ्याच्या कोठ्यातलं चोरून आणायच्या, नाही का. इतका शेणामध्ये बायाचा जीव. बरं, साई, दुधावरची साई, इतकं त्या दुधावरच्या साईचं प्रेम म्हाताऱ्याचं. एखादी जर बाई गेली ती म्हटली, बाई आमच्या घरी बुलढाण्याकडचे महाराज आलेत, मला कपभर दूध मिळेल का? ती म्हणती दूध मिळेल ना. कशी देते हो महाराज? म्हणलं साई टाकायला पाहिजे की नाही जरशीक मलाई. ती काय करते, त्या दुधाच्या साईला असं बोटान पलीकड ढकलती. ते तंबाखूचं बोट ते तसंच खरकट, अशी ती बोटान ढकलती. ती बोटानं ढकलल्यावरही काही साई जर जाय लागली तर ती काय करते मग, फू, त्यातली त्यात म्हातारी दात पडलेली असावं, मग अर्धा थुका त्याच्यात उडतो, नाही का. पण महाराजाला काय, महाराजाच्या बापालाही ती साई खाऊ देत नाही दुधाची. एवढं त्या दुधावरच्या साईवर काय असतं, गवळणीचं प्रेम असतं. शेण, साईन, उतरण. आता उतरंडीचे मडके, पूर्वीच्या काळात भांडे कुंडे जास्त नव्हते, मडके. पिठाला मडकं, तांदळाला मडकं, नाही का, काय मिठाला मडकं, सगळे मडकेच. आणि त्या मडक्यावर गवळणी प्रेम करायच्या, जपून ठेवायच्या, फुटू देत नव्हत्या. आता मडके गेले पण प्रेम कमी नाही झालं. पूर्वीच्या मडक्यावर प्रेम करत होते, आता या भांड्यावर प्रेम करता, स्टीलच्या. आमच्या मठावर काही सण आला, दिवाळी वगैरे, तर गावातल्या बाया काही सणाचे लाडू करंज्या केल्या की ते आम्हाला डब्यात लेकराकडे पाठवतात. आता घाई गडबडीत आम्हाला फिरावं लागतं, तो डब्बा काही वापस दिल्या जात नाही आणि जास्त दिवस होतात डब्याला. मी हजारो लोकात बसलेला असलो ती बाई लांबूनच म्हणती, महाराज आमचा डब्बा नाही आणून दिला, नाही का. किती लोक असू द्या, ती घाबरत नाही. बरं, त्या बाया एवढ्या चतुर, त्यांचा डब्बा आमच्या मठावर आला की लगेच विचारतात, आणून नाही दिला. पण आमच्या मठावर जर कार्यक्रम असला आणि टोपलं जर बुंदी घालून नेलं तर तिकडं ठेवतात. इतक्या चोट्या बाया आहेत त्या. विठ्ठल विठ्ठल. तसं त्या गोकुळातल्या गवळणीचं मडक्यावर प्रेम, दुधावर प्रेम, दह्यावर प्रेम. शेण, साई, उतरण आणि जावाई, जावाई राहिला, नाही का. जावयावर खूप प्रेम हो. किती प्रेम जावयावर. एकुलता एक जावई असाव आणि त्यातली त्यात धोंड्याचा महिना यावा आणि धोंड्याच्या महिन्यात जावई घरी यावं. तिला वाटते पुरुषोत्तम पुरीचा पुरुषोत्तमच आला का काय, का जावयाचा काय थाट महाराज. मग तो जावाई पूर्वीच्या काळात एका गावात आला, भायगाव सारख्या खेड्यात. प्रवासाचं साधन होतं घोडा, घोड्यावर बसून आला. आता पूर्वी घोड्यावरच यायचे. मोठ्या घरचा जावाई, सासू अंगण झाडत होती, सकाळी सकाळीच आला. आता अंगण झाडता झाडता त्या जावयाने विचारलं सासूला, मामी मी आलो हे घोडं कुठं बांधू? आता मामीनं पहिलं सरकारी रस्ता आवरलेला होता, अडाणी आईन घर पुढं नाही, अतिक्रमण केले, जागाच नव्हती, दारात झाड नाही, खुटा नाही, कुठं बांधायचं घोडं. पंचायत पडली. लाडका जावाई, आता एवढा लाडका होता, सासू म्हटले असं करा, माझ्या कमरेला बांधा. आणि घोडं जावयानं कमरेला बांधलं. लेकरं मोठे खोडकडं असतं. अहो लेकरं लय विचित्र हो. महाराजाच्या गाडीला त्या टायरला काही खिळा मारून देतील, काही करतील, त्या अशा रेषा ओढतील, काही करतील, खोडीला असतात लेकरं.
त्या काळातले बी होते खोडील, आताचे जास्त खोडील झाले. ते शिजर आल्यापासून जास्त बिघडलेत लेकरं नाही. ते चांगल्या रस्त्याने येत नाहीत ना, वरून काढून घ्यावं लागतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि मग त्या वेळेला त्या लेकराने काड्या टोचल्या. आता घोडं ते गरम झालं महाराज, आणि त्या घोड्यानं जी सासू ओढत ओढत वडवणी पर्यंत नेली तर पुन्हा बायगावनात दिसलीच नाही ती. विठ्ठल विठ्ठल असं त्या पूर्वीच्या गवळणीचं लक्ष लागलेलं आहे. भगवंत म्हटले मी साक्षात प्रगट झालो, यांच्या करता झालो, आणि हे मला बघायला तयार नाहीत. मग ज्याच्या चित्त आहे ती वस्तू जर आपण चोरली तर निश्चितच गवळणीचं लक्ष माझ्याकडे लागेल, आणि त्या गवळणीचा काय होईल, उद्धार होईल. याच्या करता आपल्याला गोकुळामध्ये चोऱ्या करायच्या. मग देवाच्या चोरीचं वर्णन करताना चित्त चोरी येले नंदाचा नंदाने, चित्त चोरी येले नंदाचा नंदाने, चित्त चोरी येरे नंदाच्या नंदाने, चित्त चोरी येरे नंदाच्या नंदाने, नंदाच्या म्हणे गरुडा धोदे, तुका म्हणे गरुडा धोदे, म्हणे नंदाचा नंदाने, चित्त चोरी येले नंदाचा नंदाने, चित्त चोरी येरे नंदाच्या नंदाने, नंदाने चित्त चोरी येरे नंदाच्या नंदाने, नंदाने. चित्त चोरीले नंदाच्या नंदने तुका मनेने. गरुड ध्वजे देवाने चित्ताच्या चोऱ्या करायला आरंभ केला. प्रथमतः एका गवळणीच्या घरी गेले. दही दूध लोणी खाल्लेलं आहे, आणि सगळ्या दुधान्या पालथ्या करून ठेवल्या. सकाळी गवळण उठली, पाहती गवळणी तवती पालती दुधाने, म्हणती नंदाच्या पोरे आजी चोरी केली खरे. दुधान्या पालथ्या झाल्या. गल्लीमध्ये आली, बाकीच्या गोपिकांना सांगू लागली, सख्यांनो आज माझ्या घरी चमत्कार झाला. दही दूध लोणी गोरस सगळं ऑटोमॅटिक गायब झालं. एक गवळण आली, ती म्हटली आमच्याही घरी एक दिवस असं झालं होतं. ती म्हटली असं केव्हा होत असतं, कोणीतरी आपल्या घरामध्ये चटकी लावलेली आहे नाही का. चटकी लावली हो. तेवढ्यामध्ये एक गवळण आली, ती म्हटली सख्यांनो अगं चटकी बिटकी काही अंधश्रद्धा सोडून द्या डोक्यातली. मी काल यमुनेचं पाणी भरायला गेले होते, तेव्हा नंदबाबाचा काना गोपाळांना सांगत होता. काय सांगत होता, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो बरी. म्हणून मला वाटतं की हे काम कोणी केलं असेल. म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे, आजी चोरी केली खरे, आजी चोरी केली खरे, म्हणते नंदाच्या पोरे आजी चोरी केली खरे, आजी चोरी केली खरे, आजी चोरी केली खरे. म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे. पण एक गवळण तिच्याही पेक्षा हुशार होती. गवळणी हुशारच असतात. मग त्या बाहेगावांच्या असो का गोकुळातल्या असो, बाया माणसापेक्षा हुशारच हो. म्हणून तर यावेळेस सरकारनं सुद्धा गवळ्यावर ध्यानच नाही ठेवलं, गवळणीवर ध्यान ठेवलं. लाडकी बहीण योजना, आणि इमानदारीला जागल्या ना सगळ्या सीटा दिल्या ना आणून आहे ना. विठ्ठल विठ्ठल मग ती गवळण एक त्याच्यात हुशार होती. ती होती कृष्णाच्या पक्षाची. ती म्हटली आमचा कृष्ण काय एवढा हलकट वाटतो का तुम्हाला, तुमच्या घरचं आंबट लोणी खायला. त्याच्या घरी 9 लाख गायी आहेत. आमचा कृष्ण असं करणार नाही. पण ती जिनं ऐकलं होतं ना, ती म्हटली नाही मला माहित आहे, तया विना नासी नोहे दुसऱ्यासी. म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे. अशा सगळ्या गवळणी त्रस्त झाल्या. एक गवळण यशोदेकडे गेलेली आहे. परवाला मुचे घरा, दारी निजला होता म्हातारा, घेऊन ताकाचा डेरा सैरा घातला त्यावर. यशोदे तुझ्या कृष्णाने आमचा म्हातारा मारला. यशोदा म्हटली माझा कृष्ण असं करणार नाही, मला मुद्द्यास धरावा चोरटा. एक म्हटली कृष्णा आमच्या घरी आला तर मी बांधून टाकील. देवानं तिलाच बांधलं. प्रसंग वेळ भरपूर आहेत, प्रसंग खूप आहेत, आणि वेळ आपल्याकडे कमी आहे. तेव्हा देवाने तिच्या दाढी वेणीची गाठ बांधलेली. दुसरी आली धावोनी, येणे गे बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोहीची गाठ बांधूनी, गाठ बाई कोणाशी सुटेना, कोठवरी सुसुहा धिंगाणा. अशा अनेक खोड्या भगवंताने केल्या. आणि सर्व गवळणी आता त्रस्त झाल्यात. यशोदेकडे गेले. अवघ्या मिळवणी गवळणी
आल्या नंदाची अंगणी. यशोदेला सांगू लागल्या, यशोदे कृष्णाची सांगावे गोकुळे राहावे गावे, गोकुळे राहावे गावे, गोकुळे राहावे गावे. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळे राहावे गावे, गोकुळे राहावे गावे, गोकुळे राहावे गावे. बाई सखे यशोदे, आता आम्ही गोकुळामध्ये राहावं की गोकुळ सोडून जावं? यशोदा म्हटली गवळणींनो, अगं मला पुत्र होत नव्हता तर मला पुत्र व्हावा याच्याकरता तुम्ही काय केली? खूप मोठी साधना केली. कोणती साधना केली? एकादशीचं व्रत केलं आणि तुमच्या व्रतप्रभावामुळे मला कृष्ण झाला. आणि या कृष्णामुळे जर तुम्हाला गाव सोडून जायची वेळ येत असेल, असं मी होऊ देणार नाही. आजपासून माझा कृष्ण तुम्हाला त्रास देणार नाही, कोणाच्या घरी जाणार नाही. 1 महिना देवाने खोड्या बंद केल्या. पण देवाच्या हाताला खोड्या करायची सवय. यशोदा मैया मंथन करू लागली आणि मंथन करता करता देव तिच्या जवळ गेले. यशोदेचा हात पकडला. यशोदा घुसळीत स्तन मागे भगवंत, आई ते सोड आणि मला पहिलं स्तनपान कर. आणि तू स्तनपान करत असताना जर तुला मंथन करायला उशीर झाला, विलंब झाला तर काळजी करू नको, हे मंथन मी स्वतः करतो. यशोदेला कन्हैया म्हणतो, आई मला मंथन करू दे. तेव्हा यशोदा माता मंथन करू देणार होती देवाला, पण लक्ष्मी ब्रह्मदेवाकडे गेली आणि लक्ष्मीने सांगितलं, बाबा ब्रह्मदेवा, अहो पूर्वी एकदा मंथन झालं आणि त्याच्यातून मी प्रगट झाले, पण आता जर यानं पुन्हा मंथन केलं, याच्यातून जर दुसरी लक्ष्मी निघली तर मला किंमत राहणार नाही. आणि ब्रह्मदेवाने यशोदेच्या बुद्धीमध्ये बदल करण्याकरता सरस्वतीला पाठवलं. आईने सांगितलं, लाला आज काही झालं तरी चालेल, पण मी तुला मंथन करू देणार नाही. आणि यशोदा मंथन करू देत नव्हती. देव हात सोडत नव्हता. आईला राग आला. ओर बात सुन उकल सुगाला, बांधलिया तुने आपण गोपाला. देवाने स्वतः बांधून घेतलं. उकळ ओढत ओढत आले. विमल अर्जुन वृक्षाचा उद्धार केला. झाडं पडलेत. आता यशोदा घाबरली, काय कराव? बाहेर गेला तर गवळणीला त्रास देतो, घरी ठेवला तर झाडं पाडायला लागलेला आहे. खेळावया बाहेरी जाता आळ घेती गवळणी, थापटोणी जविता, थापटोणी जविता, पळून जातो राजद्वारी, पळून जातो राजद्वारी. तेवढ्यामध्ये राधा आली. राधेला विनंती केली, राधे राधे घेई श्याम सुंदरा, राधे राधे घेई श्याम सुंदरा, ने आता जड करी आपुलिया मंदिरा. राधा घेऊन गेली भगवंताला. दोघं बसले, चर्चा करू लागले. राधा म्हटली, लाला लहानपणी एवढा सुंदर दिसतो, मोठा झाल्यावर किती सुंदर दिसशील. देव झाले मोठे. राधेचा भाव पाहून पुन्हा लहान झाले. राधेने यशोदेकडे कन्हैयाला आणून दिलं. यशोदेने विचारलं, मैया राधा तुझ्या घरी कन्हैयाने काय खोडी केली? तेव्हा राधा म्हटली, मैया बाहेर गवळणीला त्रास देत होता, मडकेच फोडत होता, शिंके तोडत होता, पण माझं घरी आल्याच्या नंतर तुझा कृष्ण 16-17 वर्षाचा व्हायला लागलेला आहे. आता चिंता लागली, काय करावं? मग यशोदेने सांगितलं, आता तुम्ही गोकुळातच थांबू नका, सर्वांनी आता कुठे जायचं आहे? वृंदावनामध्ये गायी चारण्याकरता जायचं आहे. मग देव गोपाळांना सोबत घेऊन गायी चारण्याकरता गेले. गायी चारत असताना आगासूर, बकासूर, धेनुकासूर, अरिष्टासूर अशा अनेक असुराचा वध केला. गायी चारतानाच नाना प्रकारचे खेळ खेळले. खेळू लागला सुरकवडी माझी घोंगडी हारवली, 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 हे माझी घोंगडी हारवली, माझी घोंगडी हारवली, घोंगडी हारवली, माझी घोंगडी हारवली, खेळू लागला सुरकवडी माझी घोंगडी हारवली, खेळू लागला सुरकवडी माझी घोंगडी हारवली, खेळू लागला सुरकवडी माझी घोंगडी हारवली, खेळू
विठ्ठल विठ्ठल इटी दांडू चेंडू फळी लंगोरी अशा अनेक प्रकारचे खेळ भगवंताने गोपाळांच्या बरोबर खेळलेले आहेत. आता आसूर मारले, गायी चारल्यात आणि खेळ खेळलेत. आता वेळ कशाची झालेली आहे? खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. झाली आता वेळ म्हणती आनाची दोरा, झाली आता वेळ म्हणती आनाची दोरा. सारुणी सकळ आले अवघे गोपाळ, झाली आता वेळ म्हणती आना शिदोऱ्या. सर्वांच्या शिदोऱ्या जमा केल्या. सर्वांचा प्रसाद भगवंताने एकत्र केलेला आहे. प्रसादाचं पात्र डाव्या हातात घेतलेलं आहे आणि ज्या हातामध्ये नेहमी करता काय असायची? बन्सी असायची, मुरली असायची. तो वेणू सुखदेव सांगतात कमरेला खवलेला आहे. बिभ्रद वेणू जठर पटयो शृंग बेत्रेच कक्षे. आणि बन्सी कमरेला खवली. देवाने सांगितलं गोपाळांनो, मी तुम्हाला प्रसाद देतो, पण तुम्हाला त्याच्या अगोदर एक काम करावं लागेल. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये भोजनाच्या अगोदर काय असतं? भोजनाच्या अगोदर काय असतं? भजन असतं की नाही? असंच एका काल्याच्या कीर्तनात विचारलं भोजनाच्या अगोदर काय असतं. एक म्हातारी उठली, ती म्हणली पत्रवाळ्या वाढतात. भोजनाच्या अगोदर आपल्या संस्कृतीमध्ये भोजन केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे, नाही का? देवाने सांगितलं गोपाळांनो, आता तुम्हाला मी प्रसाद देतो, पण तुम्ही काय केलं पाहिजे? भजन केलं पाहिजे, नाही का? ना करीती नामाचे चिंतन, गडी कानोबाचे ध्यान, काही नेमाविना अन्न खाये तो स्वान. काही नियम विधी न करता जर अन्न खाल्लं तर त्याच्या खाण्यामध्ये कुत्र्याच्या खाण्यामध्ये काहीच फरक. काही लोकांना म्हणलं पाणी फिरत, म्हणले आम्ही नसते फिरवत. तुम्ही फिरवत नाही, कुत्रे फिरवत नाही, नाही का? मग तुम्ही आणि कुत्रे याच्यात काय बदल? म्हणून नियम पाहिजे. भोजनाचा सुद्धा काय असतो? नियम असतो. ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम. अरे भोजन हा भोजन विधी नाही भारतीय संस्कृती. तरी नूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते मिनवी तसो पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे. मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती नाही मंत्रहीन क्रिया. नकाचर्या विचारू सेवेमध्ये जमा धरा कृपा करा शेवटी झालेली सेवा. सद्गुरूच्या चरणी श्री हनुमंतरायांच्या चरणी समर्पित करतो. सज्जनाहो, या पवित्र अशा हनुमानजीच्या दरबारामध्ये हा सप्ताह तुम्ही करताय. हनुमंतराया हे फार महान संत आहेत. किती महान संत आहेत पहा हनुमंत. जगद्गुरु तुकोबारायांची एवढी देवाच्या प्रती एकनिष्ठता आहे. तुकोबाराय म्हणतात, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही आता. आम्ही भजन त्याचं करू. आणि तुकोबाराय म्हणतात, मागायचा वेळ जर आला तर त्याच्या व्यतिरिक्त आम्ही कोणाला मागणार नाही. तुझे दास्य करू अनेका मागू खावया. ढीग झाले जिने माझे पंढरीराया. अजून एकनिष्ठता सांगू तुकोबारायांची. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा. कोणाचं नाव घ्यायचं नाही, कोणाच्या पुढं झुकायचं नाही विठ्ठलाच्या व्यतिरिक्त. पण या बाबाच्या पुढं दोन वेळेला झुकले. शरण शरण